आणि एका मोठ्या दृश्यांकडे सध्या आपण जातोय। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे। काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं हे आक्रमक आंदोलन नाशिकमधून आपण थेट पाहतोय। उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना काँग्रेसनं काल गुंगी गुडिया म्हटलं आणि यावरून आता राष्ट्रवादीनं अत्यंत आक्रमक आंदोलनं वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केली। त्यात नाशिकमधलं आपण हे आंदोलन पाहतोय। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जाणून घेऊया या आंदोलनाविषयी आणखी तपशील। सागर, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते राष्ट्रवादीचे या आंदोलनामध्ये दिसून येत आहेत, आक्रमकही झालेत। मोठं आक्रमक आंदोलन सुरू असल्याचं नाशिकमध्ये पाहायला मिळते। कोण कोण आंदोलनामध्ये सहभागी झालेत, काय त्यांची आता मागणी आहे? तर आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होतं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे काँग्रेस कमिटीचे कार्यालयापर्यंत पायी आलेले आहेत आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे दोन्ही कार्यकर्ते आपल्या सामन्यात आपले आलेले दिसतात। दोघंही एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळते। सध्या या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर काही कार्यकर्त्यांना बॅरिकेड लावून काँग्रेस कमिटीच्या बाहेरच ठेवण्यात आलेला आहे। सध्या या काँग्रेस कमिटीच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। पोलिसांची धरपकड या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की नाशिकच्या या काँग्रेस कमिटीच्या बाहेर सध्या जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळते। सध्या हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी होत असताना पाहायला मिळते। तर काँग्रेसच्या वतीने दादागिरी नाही चलेगी अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या दृश्यामध्ये आपण बघू शकतो की स्वतः सरोज आहिरे, आमदार सरोज आहिरे ज्या आहेत त्या काँग्रेस कमिटीच्या समोर आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती काँग्रेसच्या विरोधात करताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उभे आहेत आणि दोघेही काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे आता सध्या एकमेकांच्या समोर आले आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले असून सध्या दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळते। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आता रस्त्यावरती उतरली असून आणि सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त करताना पाहायला मिळतात। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की पोलीस जे आहेत ते बॅनर जे आहेत ते हातात घेण्याचा प्रयत्न करतायत। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसचा झेंडा घेऊन कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे। सध्या या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि परिसरात बॅरिकेटिंग देखील मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळते। नाशिकच्या MG रोड परिसरामध्ये हे काँग्रेस कमिटीचं कार्यालय आहे आणि याच ठिकाणी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते हे काँग्रेस कमिटीवरती चालून आले। त्याचबरोबर ती आमदार देवळी मतदारसंघाचे आमदार सरोज आहिरे देखील या देखील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावरती आल्यात आणि इथे जोरदार घोषणाबाजी होताना पाहायला मिळत आहे। तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर रस्त्यात बॅरिकेड लावण्यात आलेले आहे। राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना इथे अडवण्यात आलेला आहे। या दृश्यामध्ये आपण बघू शकतो की पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि सध्या या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। मोठ्या संख्येत हे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळतात। कार्यकर्ते या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळतात। महिला आक्रमक होताना पाहायला मिळतात। महिला मुख्यमंत्री ज्या आहेत त्यांना याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर याचा निषेध जो आहे तो व्यक्त करताना पाहायला मिळतोय। या निमित्तानं अनेक महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या काँग्रेस कमिटीच्या समोर येण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस जे आहेत त्यांना अडवत आहेत, त्यांना या ठिकाणून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात। मात्र तरी देखील सगळ्या महिला आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की शेकडो महिला आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादी शेकडो कार्यकर्ते आहेत हे या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचे बॅनर आहेत आणि त्याच्यावरती फुली मारलेली आहे, त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की काँग्रेस देखील ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि सध्या या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की हे जेवढे काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते आहेत हे देखील घोषणाबाजी करतायत। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं हर्षवर्धन सपकाळ यांच्या पोस्टरला जोडो माले आंदोलन करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतंय।
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे या बॅनरवरती जोडं मारे आंदोलन करतायत. त्यांच्या बॅनरवरती ती जोडं मारताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यात महिलांचा देखील सहभाग पाहायला मिळतोय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडं मारो आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर काँग्रेस जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे वातावरण चिघळून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं. यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतात. विशेष बाब म्हणजे आमदार सरोज आहिरे ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. या जोरदार घोषणाबाजी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाशिकच्या MG रोड परिसरात काँग्रेस कमिटीचं कार्यालय आहे आणि ह्या कमिटीच्या कार्यालयासमोरच जोरदार घोषणाबाजी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस कमिटीच्या बाहेर अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काँग्रेसचे कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बॅरिकेड लावलेले आहेत. आणि हा आंदोलन जे आहे ते आता चिघळताना पाहायला मिळतंय. कारण जोरदार घोषणाबाजी जी आहे ती दोन्ही कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस कमिटीच्या बाहेरच हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडं मारो आंदोलन करण्यात येत आहेत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळते. सुनेत्र पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा हा निषेध व्यक्त केला जातोय. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि त्यांच्याबद्दल केलेला हा आक्षेपार्ह विधान सहन केलं जाणार नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, त्याचबरोबर ती आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा अशी प्रकारची मागणी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला दादागिरी सहन केली जाणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या काँग्रेसच्या वतीने देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलिसांची RCBची टीम जी आहे ती देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या MG रोड परिसरामध्ये पाहायला मिळतोय. तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या बॅनरला जे आहेत फोटोला जे आहेत ते जोडं मारो आंदोलन देखील करण्यात येत आहेत. त्यांच्या फोटोला फुली मारून निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या फोटोला देखील जोडं मारे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात. या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. RCBची एक टीम या वातावरण चिघळल्यामुळे बोलवण्यात आलेली आहे. सध्या जोरदार घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे आणि जे हर्षवर्धन सपकाळ यांचे बॅनर आणलेले होते ते देखील फाडून हे हवेत फेकले जात आहेत आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करताना पाहायला मिळत आहेत. विशेष बाब म्हणजे महिला ज्या आमदार आहेत सरोज आहिरे ज्या देवळली मतदारसंघातील आमदार आहेत त्या देखील जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या विरोधात आणि हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात करताना पाहायला मिळतात. सध्या नाशिकच्या MG रोड परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं जोरदार आंदोलन सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना पाहायला मिळतात. आपल्याबरोबर काही इथे सरोज आहिरे त्यांच्याशी आपण बोलू. त्यांच्याबद्दल अपमानकारक शब्द काढलेला आहे. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा यांच्या वतीने एक निवेदन आदरणीय सोनिया गांधींना, आदरणीय राहुल गांधींना, आदरणीय प्रियंका गांधींना, खरगे साहेबांना एक निवेदन आम्ही देणार आहोत की हर्षवर्धन सपकाळ यांचं निलंबन हे प्रदेशाध्यक्ष पदावरून व्हावं. कारण महिलेचा अपमान करणाऱ्याला कुठल्याही पदावर राहण्याचा अधिकार नाही. आम्ही तीव्र शब्दांमध्ये त्यांचा धिक्कार करतो.